शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची या संदर्भात आपण निर्णय हा घोषित केलेला आहे। नमस्कार शेतकरी बांधवांनो, MSF अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे। याच अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भामध्ये मोठे वक्तव्य केलेले आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार, कशा प्रकारे होणार, त्या संदर्भामध्ये कशा प्रकारे समिती स्थापन करण्यात आलेली आहे, समिती कशा प्रकारे काम करत आहे, याविषयी संपूर्ण माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अधिवेशनामध्ये दिलेली आहे आणि ती माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत। महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये अंतिम आठवडा प्रस्तावावरती उत्तर देत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भामध्ये काय वक्तव्य केलेलं आहे, चला तर ऐकूया। कर्जमाफीच्या संदर्भातला मुद्दा देखील या ठिकाणी आला आणि राज्य सरकारने हे कमिटमेंट केलेलं आहे। हे खरं आहे की आता आपल्यावर जो काही अतिवृष्टीचा ताण आला त्यामुळे थोडंसं बजेट आपलं अडचणीत आहे। या सगळ्या गोष्टी असल्या तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची या संदर्भात आपण निर्णय हा घोषित केलेला आहे। त्या संदर्भात एक समिती आपण तयार केली आहे की कुठल्याही परिस्थितीत कर्जमाफीचा फायदा हा शेतकऱ्याला झाला पाहिजे, तो बँकांना होऊ नये। आणि कर्जमाफी झाल्यानंतर आपण बघा आता एक प्रकारे ही परिस्थिती पण कुठेतरी विचारणीय आहे की आपण 17ला कर्जमाफी केली, आपण 20ला कर्जमाफी केली, तरीही आपला शेतकरी हा आज कर्जमाफी मागतोय। याचा अर्थ कुठेतरी आपल्या नियोजनात अडचण आहे, आपल्या कर्जमाफीतही आहे आणि आपल्या एकूण शेतकऱ्याच्या परिस्थितीतही आहे। आणि म्हणून एकदम याच्यावर उपाययोजना येणार नाही, पण हळूहळू टप्प्याटप्प्यानं काय उपाययोजना करता येतील आणि मग त्या उपाययोजनेतला एक भाग म्हणून कर्जमाफी, अशा पद्धतीनं ही समिती काम करते। आणि आपण ज्याप्रमाणे घोषित केलं आहे 1 जुलै पर्यंत आपण ही जी काही कर्जमाफीची आपली योजना काय असेल या योजनेच्या संदर्भातले सगळी घोषणा आपण त्या ठिकाणी करू, हे देखील या निमित्ताने या सभागृहाला मी सांगू इच्छितो। तर तुम्ही सर्वांनीच ऐकलं आहे की महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब शेतकरी कर्जमाफी संदर्भामध्ये काय बोलले। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या अगोदर सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भामध्ये आश्वासन दिलं होतं। त्यानंतर प्रचंड बहुमताने सरकार सत्तेमध्ये वापस आलेलं आहे आणि आता सरकार स्थापन होऊन 1 वर्षाचा कालावधी उलटून गेलेला आहे, तरीही शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही। तर आता अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलं आहे की 1 जुलै 2026 पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। तर शेतकऱ्यांची कर्जमाफी होत असताना संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करून सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा द्यावा अशी विनंती। तर ही एक शेतकरी कर्जमाफी संदर्भात महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती, त्यामुळे आजचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि हाईप नक्की करा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांचे धन्यवाद।